नमस्कार. आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. महाराष्ट्रात शनिवारी ज्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती गणात पंचायत समितीसाठी मतदान झालं होतं, त्याची मतमोजणी आज पार पडली. आजच्या मतमोजणीतून असं स्पष्ट झालं की भाजप हा ग्रामीण भागात पण आता राज्यात 1 नंबरचा पक्ष झाला आहे. त्या खालोखाल शिवसेना एकनाथ शिंदे यांचा पक्ष असून त्या खालोखाल राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आहे. एकंदरीत जर या निकालाकडे पाहिल्यानंतर महाविकास आघाडीला कुठंही महायुतीनं डोकं वर काढू दिलं नाही असंच दिसतंय. धाराशिव जिल्ह्यातील 55 ही जिल्हा परिषद गटाचे निकाल जाहीर झाले आहेत. त्या निकालात कळंब तालुक्यात फारच चुरशीच्या लढती झाल्या असं दिसून आलं आहे. कारण शिरडोन गटातून महाविकास आघाडी म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार सुकांचनमाला उत्कर्ष संघवे या अवघ्या 34 मतांनी विजयी झाले आहे. ती स्थिती मोहातून विजयी झालेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नाट्य टिळक यांची पण आहे. त्याही 100च्या आतच मतांनी विजयी झाले आहे. तर एक मताची किंमत काय असते हे ढोकीतल्या पंचायत समिती गणातून विजय झालेल्या अमर समुद्रे यांना कळालं असो. अमर समुद्रे यांनी भाजपचे उमेदवार निहाल काझी यांचा अवघ्या 1 मतानं पराभव केला आहे. ढोकी जिल्हा परिषद गटात ढोकी आणि गोवर्धनवाडी हे 2 पंचायत समिती गण आहेत आणि त्या 2 गणापैकी ढोकी गणातून शिवसेना आणि काँग्रेस अशा महाविकास आघाडीकडून अमर समुद्रे हे उमेदवार होते. त्यांच्या विरोधात महायुतीकडून भाजपचे निहाल काझी हे उमेदवार होते आणि या दोघात अशी चुरशीची लढत झाली की त्यात निहाल काझींना 1 मतानं पराभव स्वीकारला आहे. एकंदरीत या निवडणुकीतून महायुतीचं जिल्ह्यावर राज्य आहे असंच मतदारांनी दाखवून दिलं असून महाविकास आघाडीकडं जिथं धाराशिवचं खासदारकी महाविकास आघाडीकडे आहे, धाराशिव कळंब आणि उमरगा लोहाराची आमदारकी आहे, असं असतानाही महाविकास आघाडीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 7 आणि काँग्रेसचे 3 असं कसं बसं 2 आकडी संख्या गाठता आली आहे असंच म्हणावं लागेल. आपण मतदानानंतर केलेल्या व्हिडिओत म्हणत होतो की धाराशिव शहराच्या बाजूनं असलेले 3ही जिल्हा परिषद मतदारसंघ महाविकास आघाडी जिंकेल, पण तसं काही घडलेलं नाही. आपल्या म्हणण्याप्रमाणे अंबेजोगाई गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुमन सातपुते या विजयी झाल्या आहेत. तर सांजा जिल्हा परिषद गटातून धाराशिवचे माजी नगरसेवक राहिलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रदीप घोणे हे 1000 मताच्या पेक्षा जास्त मतांनी तिथून विजयी झालेले आहे. या निवडणुकीचं वैशिष्ट्य म्हणलं तर 2 आमदार 1 खासदार असताना त्यांची अशी दारुण्य स्थिती झाली आहे. तर शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचा एकच जिल्ह्यात आमदार आहे. पालकमंत्रीपद त्याच पक्षाच्या प्रताप सरनाईक यांच्याकडे आहे. परंतु एवढं सर्व असताना
फक्त एकट्या परंडाभूम वाशीचे आमदार असलेल्या डॉक्टर तानाजीराव सावंत यांची शिवसेनेतील ताकद दिसून आली आहे. कारण त्यांच्या समर्थक उमेदवारांनी असा काही विजय मिळवला आहे की परंडा, भूम आणि वाशी या तिन्ही तालुक्याच्या पंचायत समिती त्यांच्या ताब्यात गेलेल्या आहे. तर या 3 तालुक्यात मिळून असलेल्या 15 पैकी त्यांनी जवळपास 11 जागी आपले समर्थक धनुष्यबाण या चिन्हावर निवडून आणलेले आहे. तर जे 15 शिवसेनाचे जिल्हा परिषद गट सदस्य निवडून आले आहेत, त्यात कळमधील 2, धाराशिवच्या पळसप मतदारसंघातील 1 आणि खासदार रवींद्र गायकवाड यांच्या पत्नी ज्या की उमरगा तालुक्यातून विजय झाले, ते 4 उमेदवार सोडले तर 15 पैकी 11 सदस्य डॉक्टर तानाजीराव सावंत यांचे समर्थक आहे. आपण जे म्हणत होतो की भाजप 20च्या पुढं टप्पा गाठणार नाही आणि घडलंही तसंच. भाजपचे अख्ख्या जिल्ह्यात मिळून 19 सदस्य निवडून आले आहे. जिल्हा परिषदेच्या 55 सदस्यांची वर्गवारी पाहिली तर भाजपनं 19 जागी विजय मिळवला आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षानं 15 जागी विजय मिळवला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 7, राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षानं 6, काँग्रेसचे 3 उमेदवार विजयी झाले असून ज्या तानाजी सावंत यांनी 11 उमेदवार निवडून आणले, परंतु आपला पुतण्याला आणि त्यांच्यात बेबनाव झाला होता. पुतण्याला पराभूत करण्यासाठी त्यांनी जंग पचारलं, पण त्या पुतणे धनंजय सावंत हे परंडा तालुक्यातील जवळ निजामुद्दीन गटातून विजयी झाले. याचबरोबर उमरग्यात एक काँग्रेस भाजप बंड करून विजयी झाला. तर आणखी 2 धनंजय सावंत समर्थक जिल्हा परिषदेला विजयी झाले आहे. एकंदरीत पाहिलं तर आता तसं वरवर कागदावर महायुतीची सत्ता येईल असं दिसत असलं तरी ह्या 40 सदस्य एकत्र नांदतील का? समजा मग भाजपला शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष थेट सहकार्य करील का? समजा वरून ठरलं तरी परंडाभूम वाशीचे आमदार तानाजीराव सावंत यांना हे मान्य होईल का? आणि मग अर्चना राणा, जगजितसिंह पाटील या भले 13मधून 2,500च्या मताधिक्याने विजयी झाल्या असल्या तरी जर तानाजी सावंत यांनी खोडा घातला तर त्या अध्यक्षपदी विराजमान होणार की नाही हा प्रश्न जोपर्यंत सर्व काही सुरळीत होत नाही तोपर्यंत अधांतरीच राहणार आहे. 3 पंचायत समितीवर सरळ शिवसेना एकनाथ शिंदे पक्षांची सत्ता आली आहे. कळमच्या पंचायत समितीत मात्र बरोबरीचा डाव आहे. तिथं महायुतीतून भाजपला 5, शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला 3 असे 16 पैकी 8 पंचायत समिती सदस्य निवडून आले असून एकट्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 8 सदस्य निवडून आलेले आहेत. अनेक जिल्हा परिषद गटात खाली पंचायत समिती गणात एकाचे उमेदवार निवडून आले असले तरी जिल्हा परिषदेला मात्र दुसराच उमेदवार विजयी झाल्याचं चित्र पण या निवडणुकीत दिसून आलेलं आहे. आता
आठवडा अखेरपर्यंत नवनिर्वाचित सदस्यांच्या नावाची अध्यादेश निवडणूक आयोग काढेल. तो ग्रामविकास खात्याकडे देईल. ग्रामविकास खातं मग प्रत्येक जिल्हा परिषदेच्या आणि प्रत्येक पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्यांची यादीचं गॅझेट काढेल आणि त्यानंतर मग पुढं जिल्हा परिषद अध्यक्ष निवड असेल, पंचायत समिती सभापती निवड असेल, जिल्हा परिषदेतल्या विविध खात्यांच्या सभापतीची निवड असेल होणार आहे. आणि मग कोणाची कुठं सत्ता आली हे आपल्याला कळणार आहे. मला मास्टरच नाही मला असं लोक अलिबाग माशेल ओम राजा अलिबाग माशेल ओम राजा काय व्हायचं ते उद्या आता हे काय जाता करता इथं ओम राजा अलिबाग या सोडून यांनी फक्त मार्ग दाखवायचा आपल्याला, बाकीच काय बोलायचं नाही. अलिबाग मशाल ओम राजा अलिबाग